Hello students, all of you welcome in this education channel Pankaj Science World. Today we have to study about lightning strike in the chapter static electricity. तर स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी हे चॅप्टर आपण शिकत आहोत आणि त्यामध्ये आज लाइटनिंग स्ट्राइक म्हणजे वीज कशी पडतं याबद्दल आपल्याला शिकायचं आहे. लास्ट व्हिडिओमध्ये वीज कशी तयार होतं याबद्दल आपण शिकलो. हाऊ द लाइटनिंग इज स्ट्राइक ऑन अ बिल्डिंग अँड अ ट्री दॅट वी हॅव टू स्टडी इन दिस चॅप्टर. तर या व्हिडिओला तुम्ही पूर्णपणे बघायचं आहे. तर वीज कशी पडतं हे जर तुम्हाला शिकून घ्यायचं असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर त्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सुरू करूया. lightning strike. We know that due to the friction there occurs a charges on the cloud. जेव्हा क्लाउड ढगांमध्ये आणि हवेमध्ये फ्रिक्शन होतं त्या घर्षणामुळे त्या ढगांवरती चार्जेस तयार होतात and there occur the charges are separated. How the positive charges are developed on upper side and negative charges on lower side of the cloud. म्हणजे ढगांच्या वरच्या बाजूला पॉझिटिव्ह चार्जेस तयार होतात आणि खालच्या बाजूला निगेटिव्ह चार्जेस तयार होत असतात. when there are electrically charged cloud in the sky, the electricity is conducted or attracted towards the tall building and a tall trees. जेव्हा आकाशामध्ये चार्ज झालेले ढग असतील तर चार्ज झालेले ढग आकाशामध्ये जेव्हा असतात तर तेव्हा ते ज्यामधले चार्जेस जे आहेत ते मोठ्या म्हणजे उंच बिल्डिंगवरती आणि मोठ्या झाडांवरती त्यांचं अट्रॅक्शन असतं. आता हे अट्रॅक्शन का होतं? when there occurs the lightning strike at that time opposite charges are developed on the roof of the floor and on the top of the tree due to the induction. अलग लक्षात. इंडक्शन आपण शिकलेला एक्सपेरिमेंटचा एक व्हिडिओ मी बनवला होता. तर त्या एक्सपेरिमेंटमध्ये इंडक्शन आपण नळामधून पाणी वाहतं आणि त्यांच्याजवळ जर चार्ज कंगवा जर नेला तर त्यावेळेला काय होतं की त्या नळाच्या पाण्याची जी धार आहे त्यावरती पॉझिटिव्ह चार्जेस तयार होतात आणि हे पॉझिटिव्ह चार्जेस कशामुळे तयार झालेले? इंडक्शन. when a charged object bring near the uncharged object at that time the charges are developed on the uncharged object and that charges are opposite to that of the charged object and this is called as induction. कळलं का? साध्या भाषेमध्ये सांगतो तुम्हाला. निगेटिव्हली चार्ज ऑब्जेक्ट जर एखाद्या अनचार्ज ऑब्जेक्टच्या जवळ नेला तर त्या अनचार्ज ऑब्जेक्टवरती चार्जेस तयार होतात आणि ते कसे असतात? अपोजिट. आणि अशाच प्रकारचं या ठिकाणी होतं. ढगांच्या खालच्या बाजूला निगेटिव्ह चार्जेस असतात आणि जेव्हा ते ढग तुमच्या बिल्डिंगवरून जातात तेव्हा तुमच्या बिल्डिंगवरती पॉझिटिव्ह चार्ज तयार होतात इंडक्शननी. अँड वी नो दॅट देअर इज द अट्रॅक्शन बिटवीन opposite charges. There is the attraction between opposite charges. The negatively charged clouds are attracted towards the positively charged building and the negative charge on the cloud are transferred or conducted to the building and this is called as lightning strike. अलग लक्षात. कारण मग क्लाउडवरती ढगांवरती पॉझिटिव्ह चार्ज तयार झालेले आहेत आणि तुमच्या बिल्डिंगवरती पॉझिटिव्ह चार्ज तयार झालेले आहेत आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय असतं त्या ठिकाणी? अट्रॅक्शन असतं मुलांनो. आता या चित्रामध्ये सुद्धा बघू शकता. आणि पॉझिटिव्ह चार्जेस मूव्ह होत नाही. मुवमेंट कशामध्ये होतं? निगेटिव्ह चार्जेस. त्यामुळे निगेटिव्ह चार्जेस जे आहेत ते तुमच्या जमिनीकडे आणि तुमच्या बिल्डिंगकडे अट्रॅक्ट होतात आणि त्यामुळे वीज जी आहे ती झाडांवरती आणि बिल्डिंगवरती पडतं. जमिनीवरती सहसा पडत नाही, ते मोठ्या झाडांवरती आणि मोठ्या बिल्डिंगवरती वीज पडतं. आता युजेस ऑफ लाइटनिंग स्ट्राइक. युजेस ऑफ लाइटनिंग स्ट्राइक. आता तुम्ही म्हणाल की लाइटनिंग वीज जेव्हा पडतं तेव्हा तर नुकसान होतं परंतु त्याचे फायदे सुद्धा आहेत. देअर आर two important uses of lightning strike. The first important use is the atmospheric fixation of nitrogen. कोणता आहे? ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. तर नायट्रोजनचं फिक्सेशन करण्याकरता या लाइटनिंगचा उपयोग होतो. बिकॉज व्हेन लाइटनिंग स्ट्राइक ऑन द ग्राउंड इट कंटेन्स द ट्रिमेंडस अमाउंट ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट अँड लाईट अँड ड्यू टू धिस
chemical reactions are taken place in the atmospheric air. The atmosphere contains the nitrogen and oxygen, and there occur the chemical reaction between nitrogen and oxygen. Nitrogen and oxygen, and due to the chemical reaction, and it happens due to the lightning, and there occur the formation of nitrogen oxide. काय तयार होतं त्या ठिकाणी? नायट्रोजन ऑक्साईड तयार होतं, डायऑक्साईड. त्याला आपण नायट्रोजन डायऑक्साईड असं म्हटलं जातं. आणि हे जे नायट्रोजन डायऑक्साईड तयार होतं, मग नायट्रोजन डायऑक्साईड कशामुळे तयार झालेलं आहे? कारण जेव्हा वीज पडतं त्यामध्ये उष्णता जास्त असतं, हीट एनर्जी जास्त असतं, लाईट एनर्जी पण असतं, आणि त्या हीट आणि लाईट एनर्जीमुळे वातावरणाच्या हवेमध्ये जे नायट्रोजन आणि ऑक्सिजन आहे त्यांच्यामध्ये केमिकल रिएक्शन होतं आणि त्यामुळे नायट्रोजन डायऑक्साईड तयार होतं. आणि हा तयार झालेला नायट्रोजन डायऑक्साईड जो आहे, इट गेट मिक्स विथ द वॉटर, आणि पाण्यासोबत मिक्स होतं. अँड धिस mixture of nitrogen dioxide along with the water is fall on the earth in the form of nitric acid. त्यामध्ये नायट्रिक ॲसिड तयार होतं आणि ते नायट्रिक ॲसिड तुमच्या जमिनीवरती पडतं आणि त्यामध्ये नायट्रोजन भरपूर प्रमाणामध्ये असतं. अँड धिस नायट्रोजन गेट मिक्स विथ द सॉइल अँड धिस इम्प्रूव्ह द फर्टिलिटी ऑफ सॉइल. इट इम्प्रूव्ज द फर्टिलिटी ऑफ सॉइल. फर्टिलिटी म्हणजे फर्टिलिटी ऑफ सॉइल इज इम्प्रूव्ड. म्हणजे या नायट्रोजनमुळे जमिनीची सुपीकता वाढतं. जमिनीची सुपीकता का वाढतं? कारण जमिनीमध्ये जेव्हा नायट्रोजन मिक्स होतं तर नायट्रोजन आपल्याला माहिती आहे इट इज रिक्वायर्ड फॉर द प्लांट फॉर द प्रोडक्शन ऑफ प्रोटीन्स. वनस्पतींना प्रोटीन तयार करण्याकरता नायट्रोजनची गरज असते आणि तो नायट्रोजन कशामुळे तयार होतं? विजा जेव्हा चमकतात त्यामुळे तो नायट्रोजन तयार होतं. म्हणजे हा एक प्रकारचा उपयोग झाला. आणि दुसरा यूज जो आहे फॉर्मेशन ऑफ ओझोन. फॉर्मेशन ऑफ ओझोन. ओझोन तयार करण्याकरता सुद्धा या लाइटनिंगचा उपयोग होतो. कारण ॲटमॉस्फिअरमध्ये ऑक्सिजन गॅस हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो. अँड धिस ऑक्सिजन गॅस, ऑक्सिजन इन प्रेझेन्स ऑफ लाइटनिंग इज कन्वर्ट इनटू द ओझोन. ऑक्सिजनचा फॉर्म्युला आहे O2 आणि ओझोनचा फॉर्म्युला आहे O3. मग ह्या ऑक्सिजनचं रूपांतर लाइटनिंगमध्ये होतं. कारण ड्यू टू इन द लाइटनिंग इट कंटेन्स द लार्ज अमाउंट ऑफ एनर्जी अँड ड्यू टू दिस एनर्जी दिस ऑक्सिजन इज कन्वर्टेड इनटू द ओझोन अँड धिस ओझोन फॉर्म्स अ लेयर इन द ॲटमॉस्फिअर अँड धिस ओझोन प्रोटेक्ट अस फ्रॉम द हार्मफुल रेज कमिंग फ्रॉम द सन, दॅट इज अल्ट्राव्हायलेट रेज. आणि या ओझोनमुळे सूर्यापासून जे घातक किरण आहे ज्याला अल्ट्राव्हायलेट रेज असं म्हटलं जातं, त्या अल्ट्राव्हायलेट रेजपासून आपलं संरक्षण होत असतं. म्हणजे लाइटनिंगचे उपयोग सुद्धा आहेत. आता देअर आर सम ड्रॉबॅक्स ऑफ द लाइटनिंग अँड इट कॉजेस समटाइम डॅमेज. तर त्याचे काही दुरुपयोग सुद्धा आहेत, त्याचं नुकसान सुद्धा होतं. हार्मफुल इफेक्ट्स ज्याला आपण म्हणूया हार्मफुल इफेक्ट ऑफ लाइटनिंग. आता क्वेश्चन आहे व्हॉट काइंड ऑफ डॅमेज इज कॉज्ड बाय द लाइटनिंग स्ट्राइक. व्हॉट काइंड ऑफ डॅमेज इज कॉज्ड बाय द लाइटनिंग स्ट्राइक. जेव्हा वीज पडतं तेव्हा त्यामुळे कोणकोणतं नुकसान होतं? जनरली वीज जेव्हा पडतं तर ते एखाद्या बिल्डिंगवरती पडतं किंवा झाडावरती पडतं. अँड समटाइम्स इट ऑल्सो स्ट्राईक ऑन द ह्युमन बिंग्स अँड ॲनिमल्स ऑल्सो. माणसावरती, एखाद्या व्यक्तीवरती किंवा प्राण्यांवरती सुद्धा वीज पडू शकते. त्यामुळे वनस्पती वरती जर पडलं तर ते झाड पूर्ण जळून जातं. बिल्डिंगवरती पडलं तर बिल्डिंगला डॅमेजेस होतात, बिल्डिंग क्रॅक होतं, भिंतीला तडे पडतात, तुमच्या छताला तडे पडतात आणि बिल्डिंगचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. आणि त्याचप्रमाणे वनस्पती प्राण्यांवरती किंवा मानवावरती जर पडलं तर ते सुद्धा मरू शकतात. दीज आर द डॅमेजेस कॉज बाय द लाइटनिंग. Then second question is that what measures will you take to prevent the damage caused by lightning? What measures will you take to prevent the damage caused by the lightning? म्हणजे विजेमुळे जे नुकसान होतं ते जर तुम्हाला टाळायचं असेल तर काय करायला पाहिजे? तर मित्रांनो, विजेमुळे जे नुकसान होतं ते टाळण्याकरता आपण लाइटनिंग कंडक्टरचा उपयोग करतो. आणि लाइटनिंग कंडक्टर म्हणजे काय याबद्दल मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ जो येणार आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लाइटनिंग कंडक्टर बद्दल सांगणार आहे. तर तुम्हाला वीज कशी पडतं हे या व्हिडिओमधून तुम्हाला कळलं असेल. हाऊ देअर ऑकर द लाइटनिंग स्ट्राइक. थँक्स फॉर वॉचिंग कंप्लीट व्हिडिओ. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. थँक यू.